11th ॲडमिशन 2025-26चे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आजपासून। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, टीसी नाही आहे किंवा कोणत्या प्रकारचं जे रिझर्वेशन आहे ते सर्टिफिकेट नाही आहे। तर या संदर्भात संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी एक डिक्लेरेशन फॉर्म देण्यात आलेला आहे। तर डिक्लेरेशन फॉर्म कोणकोणत्या विद्यार्थ्यांना अपलोड करायचे आहे या संदर्भात संपूर्ण जे अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तरी 11th ॲडमिशनच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण जे अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर बघू शकता 11th ॲडमिशन सेंट्रलाइज प्रोसेससाठी एक डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे। तो कोणासाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्सची कमतरता आहे त्या विद्यार्थ्यांनी हा डिक्लेरेशन फॉर्म जर भरून दिला तर तुम्हाला डॉक्युमेंट्स हे ॲडमिशनच्या वेळेस द्यायचं काम पडू शकते। तर अशा प्रकारे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही टाईपमध्ये एक डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे, बघू शकता। फक्त यामध्ये 2021-22 आहे तर इथे तुम्ही 2025 आणि 26 करा। त्यानंतर अंडरटेकिंग सेल्फ डिक्लेरेशन, इथे नेम ऑफ स्टुडंट जसे तुमच्या फॉर्ममध्ये नाव आहे त्या प्रकारे तुम्ही नाव टाका किंवा 10वीच्या मार्कशीटवर जसे नाव आहे तसे तुम्ही नाव टाकू शकता। अप्लिकेशन फॉर्म नंबर, तुम्ही फॉर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक अप्लिकेशन नंबर म्हणजे फॉर्मचा ID किंवा ID म्हणू शकतो आपण, तो ID तुम्हाला मिळालेला आहे। तो ID म्हणजे तुमचा फॉर्म नंबर होणार आहे, तो इथे इन्सर्ट करा। त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, OBC, SC, ST या प्रकारे तुम्हाला इथे असं नमूद करावं लागेल। जेही तुमची कास्ट असेल SC, ST, OBC, NTD या प्रकारे तुम्हाला इथे नमूद करावं लागेल। त्यानंतर इथे तुम्हाला रिजन, तर इथे तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट टाकू शकता, रिजन विचारण्यात आलेला आहे तर, किंवा तुम्हाला जर रिजन माहीत असेल तर तुम्ही रिजनसुद्धा टाकू शकता। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि 10वीची TC अशा प्रकारे 3 ऑप्शन दिलेले आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांकडे हे डॉक्युमेंट्स नाही आहे यापैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागेल तुम्हाला। आणि फॉर्ममध्ये दिलेले जे डॉक्युमेंट्स आहे, जसे 4 डॉक्युमेंट्स मागितले आहेत, जसं की तुम्हाला मागितले आहे 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि TC। जर तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स असेल तर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरायची गरज नाही आहे। ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्सची कमतरता आहे त्या विद्यार्थ्यांना डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागेल। बघू शकता मराठीमध्ये सुद्धा एक डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे, सेम टू सेम आहे, अशा प्रकारे भरू शकता तुम्ही। आणि यामध्ये बघू शकता एक टिप दिलेली आहे, टिपमध्ये काय म्हटलेलं तुम्ही एकदा रीड करा। एखादे प्रमाणपत्र अथवा पोचपावती अपलोड केले असल्यास शेरामध्ये नमूद करा, म्हणजे जोही तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला इथे शेरामध्ये नमूद करावा लागेल। जसं की बघू शकता कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करा, जर तुमच्याकडे नसेल तर इथे अशा प्रकारे टिक करा म्हणजे आमच्याकडे नाही आहे म्हणून। त्यानंतर इथे शेरामध्ये लिहा की तुम्ही अप्लाय केलेला आहे या प्रकारे, किंवा रिसिप्ट अपलोड केलेली असेल तुम्ही समजा तर इथे लिहू शकता तुम्ही की पावती अपलोड केलेली आहे, मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता तुम्ही, किंवा इंग्लिशमध्ये लिहायचं तर इंग्लिशमध्ये लिहू शकता। त्यानंतर बघू शकता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर अपलोड करा, जर नसेल तर डिक्लेरेशन फॉर्ममध्ये सुद्धा असे टिक करा की नंतर सादर करावयाचे प्रमाणपत्र, इथे रीड करून घ्या। आणि त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही नमूद करा, जर तुम्ही रिसिप्ट टाकली असेल तर तुम्ही टाका तिथे की पावती अपलोड केलेली आहे या प्रकारे। आणि त्यानंतर TCला जर मिळाली असेल तर टाका, अदरवाईज इथे सुद्धा टिक करा। इथे सुद्धा मग तुम्ही लिहू शकता की शाळेमधून मिळालेली नाही आहे या प्रकारे, कारण शेरामध्ये म्हटलं आणि त्यांनी जोही तुम्हाला लिहायचं आहे त्या प्रकारे तुम्ही लिहू शकता। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला दिनांक, आजची दिनांक, त्यानंतर इथे विद्यार्थ्याचे सिग्नेचर, इथे पालकांची सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी, आणि इथे विद्यार्थ्याचे नाव आणि इथे पालकांचे नाव। अशा प्रकारे हा डिक्लेरेशन फॉर्म भरून घ्या। डिक्लेरेशन फॉर्म त्यांनाच भरायचा आहे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्सची कमतरता आहे। ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स ऑलरेडी संपूर्ण डॉक्युमेंट्स असेल तर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरायची गरज नाही आहे। 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर ऑलरेडी दिलेला आहे, ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करा। त्यानंतर थोड्या वेळामध्ये पार्ट 2चा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार, तो व्हिडिओ बघून तुम्हाला जे कॉलेजेस टाकायचे आहे ते कॉलेजेससुद्धा तुम्ही टाकू शकता। तर 11th ॲडमिशनच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।